पावसाळी अधिवेशनाला हाणामारीचा आणि जुगाराचा अड्डा म्हणायचं का? विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपण्याच्या 2 दिवस अगोदर विधानभवनाबाहेर आणि सभागृहात हाणामारी आणि जुगाराचा अड्डा पाहायला मिळाला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला। तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमध्ये कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण आणि त्यानंतर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळाच्या आवारात झालेली हाणामारी सर्व राज्यातील जनतेने पाहिली। आणि हे नक्की विधानभवन आहे की हाणामारीचा आणि जुगाराचा अड्डा आहे असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडायला लागलाय। राज्यातील जनतेने निवडून दिलेले आमदार विधानभवनात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवले असतात, मात्र आज राज्यातील जनतेला यांचे खरे स्वरूप पाहायला मिळाले। सरकारी कोट्यातून फ्लॅट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आणि वादग्रस्त विधानांप्रकरणी याआधी अनेकदा अडचणीत सापडलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा नव्या वादात सापडले आहेत। कोकाटे यांच्या मोबाईलवर रम्मी हा पत्त्यांचा ऑनलाईन गेम खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। तर दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची रविवारी सायंकाळी लातूरात शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद सुरू असताना छावाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत खासदार तटकरे यांच्यावर खेळण्याचे पत्ते उधळले। तुमच्या मंत्र्यांना विधानसभेत नव्हे तर घरी पत्ते खेळायला सांगा असे म्हणत निषेधांच्या घोषणा दिल्या। त्यानंतर अजित पवार गट आणि छावाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। मात्र त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी पत्ते खेळण्यात रस असेल तर त्यांना पत्ते द्या आणि घरी बसवा, त्यांना घरी बसून पत्ते खेळू द्या असा सूर आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटू लागला आहे। हजारो मतदारांनी निवडून दिलेले आमदार सभागृहात पत्ते खेळत असतील, कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण करत असतील आणि 2 आमदार स्वतः आपापसात विधानभवन परिसरात हाणामारी करत असतील तर हे लोकशाहीचं मंदिर नक्कीच सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे। आता समजून घेऊया नक्की छावा संघटना काय काम करते। लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात 1990 साली उदयास आलेली ही मराठा संघटना अण्णासाहेब जावळे यांनी ही संघटना स्थापन केली। छावा संघटना ही आक्रमक आणि दबावगट म्हणून काम करण्याचा प्रयत्न करत आली आहे। ही संघटना मराठा तरुणांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी विशेषतः आरक्षणासाठी सुरू करण्यात आली होती। ज्या लातूरमध्ये ही संघटना जन्माला आली त्याच लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली। विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूरमध्ये एका IAS अधिकाऱ्याच्या जावळे यांनी कानाखाली मारली होती। या घटनेमुळे छावा संघटनेचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं। मराठा आरक्षण हा छावा संघटनेचा प्रमुख मुद्दा राहिला आहे। या प्रश्नांवर होणाऱ्या आंदोलनात छावा संघटनेने सातत्याने भाग घेतला आहे। मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण मिळावे ही या संघटनेची प्रमुख मागणी राहिली आहे। 2000 सालापासून आरक्षणाच्या मागणीसाठी छावा आणि इतर मराठा संघटना एकत्र येऊन सातत्यानं आंदोलन करताना दिसत आले आहेत। पवित्र अशा विधानभवन परिसरात आणि सभागृहात पत्त्यांचा डाव मांडणे, आमदारांनी आपापसात हाणामारी करणे अशाने लोकशाहीचे पवित्र राखले जाणार आहे का यावर सर्व पक्षाच्या आमदारांनी विचार करणे गरजेचे आहे। मात्र आताच्या काळात तसे होताना दिसून येत नाहीये। विधानभवनाच्या पायऱ्यांवर होणारे आंदोलन आता थेट सभागृहात पोहोचलं आहे। याला आत्ताच लगाम घातला नाही तर येणारी पिढी राजकारणापासून अधिक दूर गेलेली पाहायला मिळेल। या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि काय चाललंय आमच्या या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।